नमस्कार. जय जिजाऊ जय महाराष्ट्र. मी काल दिनांक 6/10/2025 सकाळी 11 वाजता सिंदखेडराजा येथे नागरी सुविधा अंतर्गत काही कामाच्या संदर्भात अन्नत्याग उपोषणाला बसलो होतो. लागलीच संध्याकाळी 5 वाजता उपोषण सोडल्या गेले. या उपोषण दरम्यान गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील बऱ्याच लोकांनी येऊन मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. तसेच आपल्या गावातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य व मित्रमंडळ यांनी सुद्धा आपल्याला एक पाठिंब्याचं पत्र दिलं. तसेच अध्यक्ष माजी सैनिक संघटना सिंदखेडराजा द्वारकीनाथ म्हस्के यांनी सुद्धा माजी सैनिकच्या संघटनेच्या वतीने एक पत्र देऊन पाठिंबा दिला होता. तसेच काँग्रेसच्या वतीने अली कुरेशी यांनी सुद्धा एक पत्र देऊन या उपोषणाला आपला पाठिंबा दिला होता. त्याबद्दल मी या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि काही शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला होता, त्यांचे सुद्धा आभार मानतो. व उपोषण सुटल्यानंतर मला काही मेसेज आले, काही फोन आले. त्यापैकी एक मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो. मला समजलं नाही, तुम्ही ॲडजस्टमेंट केली वाटतं, परंतु कोणीही ॲडजस्टमेंट विश्वासघात असल असं कोणीही मनाला वाटून घेऊ नये. मी जे गावासाठी काम करतो प्रामाणिकपणे करतो, निस्वार्थीपणे करतो आणि गावाचा विश्वासघात होणार नाही असं कधीच वागणार नाही. भविष्यातही आपल्याला गावासाठी प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करायचं आहे. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी विश्वास ठेवून जो माझ्यासोबत आजपर्यंत काम करत आहे, तुमच्या विश्वासाला कधीच तडा न जाता तुमच्यासोबत राहून गाव यशस्वी व एक आदर्श गाव होईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. जय जिजाऊ जय महाराष्ट्र.